नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी घर सोडून दुसऱ्या शहरात भाड्यानं राहणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। यासोबतच डिपॉझिट परत न मिळणं, अचानक घर खाली करण्याचे आदेश, मनमानी भाडेवाढ असेही वाद वाढलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं न्यू रेंट ॲग्रीमेंट 2025 या अंतर्गत नवीन कायदे लागू केले असून हे नियम मॉडेल टेनन्सी ॲक्ट आणि अर्थसंकल्पातील तरतुदींवरती आधारित आहेत। नव्या ठिकाणी अनेक ठिकाणी रेंट ॲग्रीमेंट बनवलं जात असलं तरी त्याची नोंद न करणं ही सर्वसाधारण समस्या होती, परंतु आता मात्र ही ढिलाई चालणार नाही, कारण नवीन नियमानुसार रेंट ॲग्रीमेंटवरती स्वाक्षरी झाल्यानंतर 2 महिन्यांच्या आत नोंदणी करणं अनिवार्य आहे आणि निर्धारित वेळेस नोंदणी न केल्यास घर मालक आणि भाडेकरू दोघांनाही 5,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। त्यानंतर या नवीन नियमांमुळे भाडेकरूंना काही संरक्षण मिळालेलं आहे, जसं की निवासी मालमत्तांसाठी घरमालक जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या भाड्याएवढीच अनामत रक्कम घेऊ शकतो। त्यानंतर व्यावसायिक मालमत्तांसाठी ही मर्यादा 6 महिन्यांची आहे। योग्य नोटिसीशिवाय घराबाहेर काढणं यामध्ये मनाई करण्यात आली आहे। त्यानंतर पूर्वसूचना आणि करारातील अटीनुसारच भाडेवाढ करता येणार आहे। तर यामध्ये आता नवीन नियमांमध्ये घरमालकांनाही नवीन नियमांचा काही फायदा होणार आहे। यामध्ये भाड्यावरती TCS कपातीची मर्यादा 2,40,000 रुपयांवरून वाढवून 6,000 रुपये प्रतिवर्ष करण्यात आली आहे। म्हणजेच अधिक भाडं मिळालं तरीही TDS कपातीपासून मोठी सूट मिळू शकते। त्यानंतर घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद हा वर्षानुवर्षे कोर्टात अडकू नये म्हणूनही काही तरतुदी या नवीन ॲग्रीमेंटमध्ये करण्यात आल्यात। यामध्ये विशेष रेंट कोर्ट्स आणि ट्रिब्युनलचं स्थापन करण्यात आलेली आहे। यामध्ये वादाचा निपटारा हा केवळ 60 दिवसामध्येच करण्यात येणार आहे। त्यानंतर भाडेकरूने सलग 3 महिने किंवा अधिक काळ भाडं न दिल्यास बेदखलीची प्रक्रिया यामध्ये जलद होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने भाडे कराराचा नवीन कायदा हा लागू करण्यात आला आहे। यामध्ये घर मालक आणि भाडेकरू यांच्यावरती जो काही वाद होत असतो तर त्यामध्ये काही नवीन नियम ॲड करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे आता याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।